तुम्ही कधी असं ऐकलंय का? आपली वडीलधारी माणसे नेहमी सांगत असतात, ज्या त्या सीझनमध्ये जी ती पालेभाज्या, ज्या ती फळं खाल्लीच पाहिजे. कारण याचं एक वेगळंच महत्त्व असतं. ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. आता मी इथे एक जुडी पालक घेतलेला आहे. तो स्वच्छ नीट करून पाण्याने धुवून आपल्याला गरम पाण्यातून 3 ते 4 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला यातलं पूर्ण गरम पाणी काढून घ्यायचं आहे आणि गार करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये ब्लांच केलेला पालक टाकायचा आहे. थोडा कढीपत्ता टाकायचा आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. त्यानंतर 2 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणखी थोडी टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला येथे कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्सरचं टोपण लावून पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा आपल्याला ओवा चुरून टाकायचा आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा धने पावडर टाकायचे आहे. हे सर्व सुके मसाले आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे दही टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट घेतलेली होती पालकाची, ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. जर तुम्ही पालक ब्लांच करून घेतला तर या पेस्टचा कलर एकदम हिरवागार येतो. आता आपल्याला ही पेस्ट पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आधी आपल्याला दही आणि या पेस्टमध्येच पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि गरज लागली तरच आपल्याला पाण्याचा इथे वापर करायचा आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळले तर तुम्हाला लाटण्यासाठी जास्त पिठाची गरजसुद्धा लागणार नाही. तर इथे आपले पीठ मळून तयार आहे. तर तुम्ही बघू शकता. आता आपल्याला या पिठाचा गोळा बनवायचा आहे आणि चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हा पराठा जसा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर लाटून घेतला तर हा खूप जास्त वेळ मऊ राहण्यास मदत होते आणि त्याचे लेयरसुद्धा खूप छान असे सुटतात. त्यामुळे अशा पद्धतीनेच हा पराठा लाटून घ्या. हे पराठे करताना आपण इथे बेसन पिठाचा वापर केलेला आहे. या बेसन पिठामुळे आपले पराठे एकदम खमंग असे होतात आणि चवीला देखील खूप छान असे लागतात. आता आपल्याला इथे तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तूप, तेल किंवा तुम्ही बटरसुद्धा घालू शकता आणि आलटून पलटून असा आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. पालकाची रेसिपी करताना जर तुम्ही पालक गरम पाण्यातून काढून घेतला तर त्याचा कलर खूप छान येतो. म्हणजे कलर त्याचा अजिबात काळपट पडत नाही. असा हिरवागार असा कलर रेसिपीला येतो. तर आता इथे आपला हिरवागार मस्त मऊ लुसलुशीत खमंग असा पालक पराठा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता की या पराठ्याला लेयरसुद्धा किती छान असा आलेले आहेत आणि हा पराठा खाताना अजिबात समजणार देखील नाही की हा पालक पराठा आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.